बघा इथे मस्तपैकी माझी मिसळ तयार आहे आणि छान तरी पण आली आहे, बघू शकता. आणि मी ना अशी मुद्दाम थोडीशी पातळ ठेवली आहे जेणेकरून ना असा रस्सा प्यायला मस्त लागतो, एकदम झणझणीत असा. आम्ही जेव्हा ऑर्डर केलं ना तेव्हा मला असं वाटलं की खूप मोठी पॅकेजिंग वगैरे असेल आणि आता आईने मला दाखवलं की आलाय ट्रायपॉड आणि हा असा आहे, तर म्हटलं एवढंच पॅकिंग मध्ये कसं काय आलंय. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज दिवसाची सुरुवात थोडीशी लवकर झाली आहे रोजच्या पेक्षा. काय चाललंय? कशाला नादी लागतं पिकू, कशाला नादी लागतं है ना. सॉक्स तर आम्हाला खूप जास्त आवडतात. बरं मी कुठे होते? हा, दिवसाची सुरुवात आमची खूप लवकर झाली आहे, म्हणजे माझी रोजच्या पेक्षा आज मी लवकर फ्रेश वगैरे झाली आहे जरा. ते बघतात घड्याळाकडे की घड्याळात वाजले 10 आणि लवकर बोलते असं, पण माझं उशिरा चालू असतं त्याच्यामुळे मग आज मला ते थोडंसं लवकर वाटते. सो फ्रेश वगैरे झाली आहे आणि आज ना मिसळ बनवायची आहे मस्तपैकी. सो आईने सगळी तयारी करून ठेवली आहे, मी फक्त मिसळ फोडणी देणार आहे. कारण खूप जणांचे असतात कॉमेंट्स की तू नको एवढं लवकर किचनमध्ये जाऊ किंवा नको एवढं लवकर काम करू. सो आई सगळी तयारी करून ठेवते, फक्त फोडणीला द्यायला ती मला बोलवते, कारण ती बोलते की मग तू तुझ्या हाताने कर, तुला जशी पाहिजे तशी. सो आता चला अगोदर मिसळ बनवून घेऊ आणि बाकी मग दिवसभरात काय काय होते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. सो असंच कनेक्ट राहा. तर आता बघा मी तुम्हाला जर सांगितलं ना मिसळ बनवणार आहे, तर यांनी ना मिसळसाठी सगळ्या गोष्टी घेऊन आले, कारण घरात ना काहीच साहित्य नव्हतं. मग त्याच्यामुळे फरसाण, त्यानंतर लादी पाव, आणि आमच्या इथे सोसायटीमध्ये खूप फ्रेश पाव मिळतात. त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी फ्रेश मिळतात. तर लिंबू आणि मसाला कोणता दिला? राजचा मसाला, माहित नाही कसा आहे. तुम्हाला केपरेचा मसाला खूप आवडतो, मी त्यांना केपरेचा मसाला सांगितला होता, पण बहुतेक नसेल त्याच्यामुळे मी दिला राजचा. पण त्यात सेमच इन्ग्रेडियंट्स असतील, पण थोडंफार काहीतरी रेसिपी चेंज असेल ना, कमी जास्त असं. कारण अगोदर वेगळे पण मसाले ट्राय केले, पण त्याला एवढी काही छान मिसळ होत नव्हती. मागच्या वेळेस केपरेचा केला होता तर तुम्ही नाही का म्हटलं एकदम बाहेरच्या सारखी मिसळ झाली, भारी झाली होती. आणि मी ना असे छोटे छोटे मसाले जास्त आणते. हे बघा, हा ना फक्त 10 वाला पॅक आहे, म्हणजे त्याचा वास पण जात नाही आणि एक वेळेला आपण वापरू शकतो. हा ना, केपरेचा पण 3 जणांसाठीच होता, पण आज मी खाणार नाहीये. आज मी फक्त आईसाठी आणि यांच्यासाठी बनवणार आहे. तुला साधं बनव ना, मटकी फक्त. पावाने उगाच काही त्रास झाला चपाती खायची मग नको ना मला. त्याच्यापेक्षा मी आपला रोजचा नाश्ता करते ना. बघ आईने मसाला पण मला वाटून दिलाय अगोदरच. मग याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडंसं अद्रक, लसूण असं टाकलेलं आहे आणि बाकी कोथिंबीर वगैरे सगळी तयारी ऑलमोस्ट केली आहे. मटकीला दाखवते किती छान मोड आलेत. अरे हे बघा, मस्त ना. म्हणजे मटकी छोटी दिसतीये गावरान मटकी असल्यामुळं, आणि ते मोड आलेले ते असे मोठे मोठे लांब लांब छान दिसतात. आणि ती थोडीशी एक्स्ट्राची होती म्हणून मग इथे आईने ही उकडून पण ठेवली आहे. याचा वास येतो ना उकडलेला, मस्त वास येतो मटकीचा. हो, ती अशी जर उकडून घेतली ना तर मस्त वास येतो. आपल्याला ते बालवाडीमध्ये मिळायची ना मटकी, तसंच सगळ्या घरात वास येतो. मस्त येतो. तसा जर वास आला ना तर त्याची चव लागते, नाहीतर मग काही उपयोग नाही. इथे ना मी तेल टाकले अगोदर. जिरे मोहरी टाकायचे असतील तर टाका. मिसळमध्ये जिरे मोहरी तर नसतेच, टाकलं तर ऑप्शनल आहे. कारण ते गरम मसाल्यामध्ये सगळं असतंच टाकलेलं. तर तेल तापलं ना, आम्ही मसाला त्याच्यामध्ये छान परतून घेणार. बघा आता मसाल्याला ना छान तेल सुटायला स्टार्ट झालं. ऑलमोस्ट मसाला आपला परतून झालाय. आता त्याच्यामध्ये टाकायचे बाकी मसाले. थोडीशी हळद, थोडीशी म्हणजे एकदम नॉर्मल नावापुरती, आणि त्यानंतर मग तिखट भरपूर घालते, कारण झणझणीत पाहिजे ना मिसळ, आणि मस्त तरी पण आली पाहिजे त्याला. तर मी नॉर्मली ना भाजीला 1 चमचा तिखट टाकते. लाल दिसली पाहिजे, फक्त कलर जरी आला तरी ते म्हणजे इच्छा होते खाण्याची. आणि त्याच्यानंतर आपला मसाला. सो मसाला आता 1 पॅकेट मधला मी थोडासा ठेवते, बाकी सगळं टाकून देते, नाही तर खूप जास्त झणझणीत होईल. त्याला पण पाणी सोडून द्यायचं.
पाणी नाही ते सुटत असतं. आता तेलामध्ये ना छान मसाला परतून घेतला आणि मग हे जे मिक्सरचं भांडं आहे ना तर ते मी छान असं त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्यानंतर मिक्सरमधून फिरवलं, जेणेकरून काय होतं जे काही त्याला चिटकलेला मसाला तो पण निघतो. आणि आता हे पाणी पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार. थोडीशी कोथिंबीर टाकते, थोडीशी कोथिंबीर घातली कारण फ्लेवर छान येतो आणि हा मसाला पण मस्त दिसतोय. आता तेल पण छान सुटलंय. आता टाकू पाणी. तर बघा आता कलर किती छान आलाय मसाल्याला, एकदम मस्त रेड रेड दिसतोय. आणि सगळं जे मी पाणी घातलं होतं ना ते सुद्धा आटून गेले. आणि आता मटकी टाकूया. ह्या मटकीमध्ये ना हळद आणि मीठ घालून पहिले उकडली होती. आता हे पाणी ना जे आपण उकडलेली मटकी होती ना तेच पाणी पण टाकतो, म्हणजे कसा फ्लेवर मस्त येतो. थोडंसं त्याच्यामध्ये अजून पाणी ऍड केलं आणि हेच पाणी ते थोडंसं कोमट करून. आता आपल्याला किती पातळ पाहिजे त्यावर पाणी घालायचं, बस असं रेडी. पाणी टाकल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर दिसते ना लाल, आणि चवीपुरतं मीठ. थोडंसं मीठ ना मटकीमध्ये पण घातलं होतं त्यामुळे जरा कमी घातलंय. ते उकळी आली ना छान तरी येणार आता आणि मस्त दिसणार. बघा इथे मस्तपैकी भाजी मिसळ तयार आहे आणि छान तरी पण आली आहे, बघू शकता. आणि मी ना अशी मुद्दाम थोडीशी पातळ ठेवली जेणेकरून ना असा रस्सा प्यायला मस्त लागतो, एकदम झणझणीत असा. तर ना आत्ताच तर दोघांचा नाश्ता झाला, माझा सुद्धा नाश्ता झाला. मिसळ बनवली होती. मिसळ खरं तर मी एक घास खाऊन बघितला, टेस्ट केलं, खूपच भारी झाली होती. आणि काय व्हायचं प्रेग्नन्सीच्या अगोदर ना म्हणजे किंवा डिलिव्हरीच्या अगोदर आम्हाला असं मिसळ वगैरे खायची इच्छा झाली ना तर आम्ही बाहेर जायचो दोघं आणि मस्त मिसळ हे खाऊन यायचो. पण आता तसं शक्य नाही, म्हणून मग त्यांना तेवढं काही ते खायला मिळत नाही त्या गोष्टी. त्याच्यामुळे मग आज मी म्हटलं की मस्त चमचमीत मिसळ बनवते. आणि असं जर काही नाश्ता असेल ना तर ते एकदम फुल नाश्ता करून जातात, नाही तर मग त्यांना पोहे वगैरे हे असं खायची इच्छाच नाही होत. मग त्याच्यामुळे म्हटलं चला आज मिसळ बनवते. आणि मग माझ्यासाठी आईने बनवलं परत उपमा. आणि ड्रेस चेंज केलेला दिसतोय कारण बेबीने केले वॉमिटिंग. आता त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की तिला त्या दिवशी खूप जास्त वॉमिटिंग झाली आणि म्हणून मग काल आम्ही डॉक्टरांकडे पण जाऊन आलो. तर मग ते बोलले हेच की मागच्या वेळीप्रमाणे काही नाही, नॉर्मल आहे. पण आपलं असं असतं की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपण एकदम घाबरून जातो. तर बऱ्याच लेडीज अशा बोलतात की तुझ्या व्हिडिओजमुळे म्हणजे प्रेग्नन्सीपासूनच्या व्हिडिओमुळे ना आम्हाला सुद्धा खूप फायदा होतोय आणि आपले खूप सारे व्ह्युअर्स ना तसेच आहेत. त्याच्यामुळे मग मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून माझा जो अनुभव आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल. सो तिला जे काही वॉमिटिंग मोशन्स वगैरे जास्त होतात ना ते अगदी नॉर्मल आहेत बोलले डॉक्टर. आणि फक्त जेव्हा तुमच्या बेबीचं वेट गेन होत नाही ना तर तेव्हा ते फक्त ॲबनॉर्मल आहे. तुमच्या बेबीचं वेट गेन जर छान होत असेल तर ते एकदम नॉर्मल आहे. आणि वेट गेन सुद्धा ना आता सुरुवातीला काय होतं बेबी झाल्याच्या नंतर एक 7 दिवसामध्ये, आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की वेट कमी होतं. तर माझ्या बाळाचं वजन होतं 3 किलो जन्माल्यानंतर आणि त्याच्यानंतर परत 300 ग्रॅम वगैरे कमी झालं होतं. सो 10% वेट गेन जे ते ओके, त्याच्यापेक्षा जास्त वेट गेन झालं तर ते चुकीचं आहे, म्हणजे काहीतरी आपल्याकडून कमी पडते असं म्हणायचं. आणि मग त्याच्यानंतर परत रोज थोडं थोडं डॉक्टरने सांगितलं 20 किंवा 30 ग्रॅम वगैरे वाढलं पाहिजे असं आहे. सो आत्ता तिचं आहे व्यवस्थित एकदम सगळ्या गोष्टी. आणि आत्ता ना माझ्याकडे आले ॲमेझॉनचं पार्सल, मी तुम्हाला दाखवते. तर आत्ता ॲमेझॉनचं पार्सल घेऊन आला होता मुलगा. आणि माझे आजकाल एवढी पार्सल ऑर्डर करणं होतात, पण जेवढ्या गोष्टी मी ऑर्डर करते ना ॲमेझॉनवरून की सतत काही ना काही येत राहतं. मग नाही आवडलं तर मग गोष्टी रिटर्न करायच्या आणि बऱ्याचशा गोष्टी ना मी तुमच्यासोबत ते शेअर सुद्धा करत असते. सो आज मी मागवला आहे हा ट्रायपॉड. आणि पहिल्यांदा असं झालंय मला की जी पॅकिंग आहे ना तर ते असं मोठा बॉक्स नाही आला किंवा ॲमेझॉनचं असं काहीच दिसत नाही. म्हणजे इथं थोडंसं आहे स्टिकर लावलेलं, पण असं असतं की ॲमेझॉनची एवढी जरी गोष्ट असली ना तर एवढा भला मोठा बॉक्स ते देतात. पण हे आज एकदम व्यवस्थित दिलं असं वाटते मला.
सो मी ना आज ऑर्डर केले आपल्या व्हिडिओसाठी इथे ट्रायपॉड, तुम्हाला दिसत असेल. बऱ्याच जणांनी मला हे सुद्धा विचारलं होतं की ट्रायपॉड तू कुठला यूज करते. तर बघा पहिले मी ना त्याची तुम्हाला अवस्था दाखवते काय झाली आणि त्याच्यानंतर हा आपण अनबॉक्स करूयात. सो बघा हा मी यूज करत होते. हा मी एका म्हणजे असंच लोकल शॉपमधून घेतला होता आणि चांगला होता हा पण, म्हणजे एकदम फ्लेक्झिबल होता. हे बघा हे खालून पूर्ण असं व्हायचं. सो ऑनलाईन पण बघितला मी, असा मिळतो. तर मी हा 450ला असं काहीतरी घेतला होता. आणि हे बघा हे पिकूने काय अवस्था केली दाखवते. हे पूर्ण चावून चावून घेतलंय त्याचं. आणि हे बघा हे पण. आणि याचं कसं व्हायचं, मला जर रेसिपी वगैरे शूट करायची असली ना तर मग डब्यावर ठेवायचं, डब्यावरती हा असा ठेवायचा आणि मग सगळं ॲडजस्टमेंट करावी लागायची. त्याच्यामुळे म्हटलं की आपण असा ट्रायपॉड मागूयात जो आपल्याला म्हणजे त्याची हाईट पण होईल छान. मला जर काही उभारून शूट करायचं असेल तर ते पण होईल आणि जर काही रेसिपी वगैरे शूट करायची असेल तर ते पण होईल. सो हा मी ऑर्डर केला आहे. मी तुम्हाला कसं आहे नंतर मी तुम्हाला सांगेलच. म्हटलं चला आता आले तर आपण तो अनबॉक्स करूया. हा मी जेव्हा ऑर्डर केलं ना तेव्हा मला असं वाटलं की खूप मोठी पॅकेजिंग वगैरे असेल आणि आता आईने मला दाखवलं की आलाय ट्रायपॉड आणि हा असा आहे. तर म्हटलं एवढ्याच पॅकिंगमध्ये कसं काय आलाय हा. तर हा ट्रायपॉड आहे, ह्याची हाईट पण वाढते. हे बघा इथे दिसते ना याने. सो काहीतरी 5-5.5 फूट वगैरे आहे. सो आता हे मला बघावं लागेल कसं आहे काय, कारण मी फर्स्ट टाइम असा यूज करते. पहिले मी चेक करते आणि याला आपण कॅमेरा पण लावू शकतो आणि त्याचबरोबर ना लावायचा कुठे पण. तर इथे कॅमेरा किंवा फोन लावण्यासाठी वगैरे दिलेलं आहे बघा. आहे आता कसं आहे मी तुम्हाला ते नंतर सांगते. पण बऱ्याच जणांचं असं असतं की तू कुठला ट्रायपॉड यूज करते काय करते, तर त्यामुळे म्हटलं मी हा तुम्हाला शेअर करते. मी आत्ता हा जस्ट ऑर्डर केलाय, तुम्हाला दाखवलं तसं. आणि पहिले ना मी हाच वापरत होते. हे बघा हा वाला, ज्याची आता अवस्था एकदम बिकट झाली. जेव्हा मी व्लॉगिंग स्टार्ट केलं आय थिंक 1-2 वर्षापूर्वी मी हा घेतला होता आणि आत्ता मग हा ऑर्डर केला. आणि मला पहिले काय व्हायचं बघा, मला काहीच गोष्टी ऑर्डर करायची इच्छा नाही व्हायची, म्हणजे व्लॉगिंगसाठी तरी. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित होतं पण एवढ्या दिवसापासूनची मेहनत चालू होती आणि मग व्ह्यूज येत नव्हते काय नव्हते, मग एकदम डिमोटिवेट झाल्यासारखं व्हायचं. आणि मी तुम्हाला पण सांगायचे की जेव्हा पण मी व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते आणि व्ह्यूज नाही आले की खूपच डिमोटिवेट होतं. आणि मला मग थोड्या दिवसांनी असं व्हायचं की मी व्लॉगिंग बंद करू का, म्हणजे मी माझा उगाच वेळ याच्यामध्ये वाया घालवतीये का. तर आता असा विचार माझ्या डोक्यात येत नाही, कारण तुम्ही सगळेजण खूप छान सपोर्ट करताय आणि मला नाही वाटत की याच्यानंतर असा विचार सुद्धा येईल, कारण आपले शॉर्ट्सला तर खूप मस्त तुम्ही सपोर्ट करताय. सो आता फुल व्लॉगला सुद्धा असंच प्रेम देत राहा, जेणेकरून मला अजून मोटिवेशन मिळेल आणि मी तुमच्यापर्यंत छान छान व्लॉग्स घेऊन येईल. तर आता वाजलेले संध्याकाळचे 5:30 आणि मी आले किचनमध्ये, कारण मला चहा बनवायचा. खूप मस्त झोप झाली दुपारी आणि आता छान चहा पिण्याची इच्छा झाली. नाश्ता वगैरे झालाय माझा जो काही असतो तो. आणि आज ना मी चहा बनवणार आहे, कारण खूप दिवस झाले आईच सगळं करते. सो चहा सुद्धा तीच माझ्यासाठी बनवते रोज सकाळी आणि संध्याकाळचं सुद्धा. मी भरपूर दिवस झाले चहा पण बनवून, त्याच्यामुळे म्हटलं आज मी मस्त चहा बनवते माझ्या हातचा. स्पेशल असं नाही, जसं मी बनवत असेल तसंच आहे. आणि आईला पण प्यायला देते. सो गॅलरीमध्ये बसून मस्त आज खूप दिवसानंतर दोघी चहा एन्जॉय करू. नाहीतर मला भरपूर दिवस झाले बेडरूममध्ये चहा चालू आहे. सो इकडे मी मस्त चहा पिणार. आणि आता थंडी पण कमी झाली आहे, तर म्हटलं आपण बाहेर म्हणजे गॅलरीमध्ये वगैरे यायला तेवढी काही हरकत नाही. सो आजचा चहा आईसोबत मस्त गॅलरीमध्ये बसून. तर आता ना मस्त असं फ्रेश वातावरणामध्ये चहा घेतला आणि चहा घेण्याच्या नादामध्ये ना रेकॉर्ड करायचा आम्ही विसरून गेलो. आणि तुम्हाला म्हटलं की आता मस्त आम्ही दोघी चहा घेऊ आणि कप घेऊन आले आणि चहा घेऊन टाकला. आणि नंतर मग आता लक्षात आलं की आपलं रेकॉर्ड करायचं राहून गेलं. सो चहा कसा झाला होता? एकदम मस्त. आई म्हणते मस्त, पण मला थोडासा गोड लागला, कारण मला आता चहा बनवायची सवय नाही आहे.
आणि मी थोडासा गोड चहा पिते, थोडासा कमी गोड चहा पिते आणि आईला एकदम बरोबर लागतो, त्यामुळे तिला छान वाटला. सो मागे ना तुला कोणत्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना, व्हिडिओमध्ये आईला जर नाही ना दाखवलं तर बरेच जण विचारतात की आई गेल्या का म्हणून, म्हणजे गावी गेल्या का. आणि बऱ्याच जणांचं हे पण असतं की तू गावी का नाही गेली, तू गावी का नाही गेली. तर मी Q&Aच्या क्वेश्चन ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, Q&Aच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की तिकडे म्हणजे आता इकडे सगळी आमचं 8-9 महिन्याचं जे रुटीन होतं हॉस्पिटलचं वगैरे ते छान जमलं होतं आणि आत्ता गावाकडं थंडी पण भरपूर आहे, त्याच्यामुळे मग सध्या आम्ही काही गेलो नाही. विचार चालू आहे, तसं काही जर झालंच तर तुम्हाला ब्लॉगमध्ये ते दिसणारच आहे. पिकूचू काय करतोय, नवीन गोष्ट दिसते त्याला हे काहीतरी, त्याच्यामुळे त्याचा स्मेल करतोय. आणि मग बाकी आजचा व्हिडिओ मी तेच एंड करते. कसा वाटलं ते मला नक्की सांगा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.